शिंगणापूर मंदिर परिसरात दर्शन बारी झाकली, भाविकांमध्ये नाराजी। शंभू महादेवाच्या यात्रेची ऐशी की तैशी भाग 4 आपला आवाज न्यूजवर। शिखर शिंगणापूर इथं सुरू असलेल्या चैत्र यात्रेदरम्यान भाविकांना दर्शन घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलंय। मंदिरासमोर भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली लोखंडी पाईपची दर्शन बारी सध्या स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानांमुळे पूर्णपणे झाकली गेली आहे। त्यामुळे नवीन येणाऱ्या भाविकांना दर्शन बारी नेमकी कुठे आहे हे ओळखणं कठीण होते। दर्शन बारीकडे जाताना दुकानांमधील साहित्याला धक्का लागून वस्तू पडण्याच्या घटना घडत असून यावरून भाविक आणि दुकानदार यांच्यात वादही होत असल्याचं दिसून आलंय। या प्रकारामुळे यात्रेतील वातावरण बिघडत असून भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे दर्शन बारीच्या समोर आलेल्या पत्र्याच्या शेडमधून घेतलेल्या विद्युत पुरवठ्याच्या वायर थेट जमिनीवरून तेही दर्शन बारी खालून टाकण्यात आले। अनेक ठिकाणी या वायरचे जॉईंट करून त्या फक्त प्लास्टिकनं गुंडाळण्यात आल्यात। यात्रेच्या गर्दीत या वायरला स्पर्श झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक व्यावसायिकांनी वीज पुरवठा घेताना आवश्यक सुरक्षा नियमांचं पालन केले नसल्याचं स्पष्ट दिसतंय। काही ठिकाणी लूज कनेक्शनमुळे ठिणग्या उडत असल्याचंही नागरिकांनी पाहिलंय। त्यामुळे भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होतीये। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागानं तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन सर्व अनधिकृत किंवा धोकादायक वीज कनेक्शनची तपासणी करावी। तसेच प्रशासनानं दर्शनबारी मोकळी करून भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरतीये। न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।